तालुक्यातील बुलंद आवाज, एक गोड आवाज, गोड व्यक्तिमत्व असलेले आमचे मार्गदर्शक भरतदा मोरे सर यांच्या आवाजातून आपल्याला हा सामन्याचा लेखाजोखा ऐकायला मिळेल. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात VPL सीझन 2 आणि या सीझन 2 मधील एक महत्त्वाची मॅच. तसेच शंकर मामा बेकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. शंकर मामा आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत VPL सीझन 2च्या वतीनं. विशेष अतिथी म्हणून आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभलेले आहेत शंकर मामा बेकरे यांचं या ठिकाणी आगमन. कुणाल आकाश घरत गोलंदाजी मार्कवरती आहे. श्री स्पोर्ट्स विपक्ष अक्षय 11 अशी ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. एका संघाने या अगोदरचा सामना जिंकला, एकाने पराभवाला सामोरं जात असताना आपण पाहिलं. आणि असं असताना आता पहिली बॅटिंग करते अक्षय 11 डोंगरपाडा. श्रेयस गुरव आणि आकाश घरत ही प्रारंभिक जोडी. ओ डायरेक्ट हिट नाही. आकाश कांबळी म्हणजेच अलेक्सने इथे चेंडू फेकला जरूर, परंतु त्याचा तितकासा फायदा झालेला नाहीये. सिंगलने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धाबा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धाबा आहेत. 3 धाबा धावफलकावरती म्हणजेच हा संत स्टार्ट. चांगली गोलंदाजी मी म्हणेल कुणालची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू एका धाब्याने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होतीये आणि त्यानंतर अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आज शुक्रवारचा दिवस आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, परंतु जिथे टप्पा पडला त्या अगोदर बॅट फिरली, लवकर पोझिशन मध्ये आले आणि त्याचं भुगतान म्हणजे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कुणाल करतोय, जी श्री स्पोर्ट्सला अपेक्षित होती तशी गोलंदाजी होतीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी वेगाने बाबूने चेंडू फेकलाय. एक, दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट, तिसरी, येस, 3 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा हो, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती अक्षय 11 डोंगरपाडा. चला, पहिलं षटक संपलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज ओमकार. ओमकार नावाचे खूप खेळाडू आज खेळतात, त्यापैकी हा एक ओमकार आहे. श्री स्पोर्ट्स बघा, टायमर इज ऑन अँड गोइंग ऑन, म्हणजे चालू आहे, अजून टायमर ऑन आहे. त्यामुळे त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमची षटकं कंप्लीट करायची आहेत. काल 2 ते 3 संघांना एक खेळाडू बाहेर काढावा लागला होता आणि तो सुद्धा निर्णायक क्षणी. कालची मी तुम्हाला एक मॅच जरूर आठवण करून देईल त्याची. ओहो, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, डाईव्ह लगावली, परंतु चेंडू त्यांच्या जवळून म्हणजे जितू क्षेत्राच्या जवळून चेंडू फरार होतोय. सी मारेगा पार. VPL चौकार. थँक्यू डीजे. बघा, जितू क्षेत्री का तुम्ही बघाल तर कोणत्याही अँगलने विचार नाही करणार की इथे डाईव्ह लागायला जाईल म्हणून, परंतु त्यांच्यामध्ये क्षमता आहे, प्रचंड आवड आहे आणि क्रिकेटच्या प्रती असलेले ते डेडिकेशन दाखवत असताना खूप चांगला फिल्डिंगचा एफर्ट, परंतु त्याच्यापेक्षा मोठा एफर्ट जो आहे तो आकाश चौताने, त्यामुळे इथे चौकार आलाय. 4 धाबा आल्यात. पहिल्या चेंडूवरती ओमकारच्या आपले इरादे स्पष्ट केलेत की या दुसऱ्या षटकाची आम्ही सुरुवात कशा प्रकारे करणार आहात. काल 2 चेंडू 4 धावांची गरज होती आणि टायमर ऑफ झाला, म्हणजे 15 मिनिटं झाली होती. एक क्षेत्ररक्षक स्पेअरलेगचा काढण्यात आला होता.
शेवटच्या क्षणाला डायरेक्शन बदलला, दिशा बदलली आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार. BPL चौकार. आणि त्यावेळेला काय झालं होतं अनिल, ज्या वेळेला 2 चेंडू शिल्लक आहे 4 धावांची गरज होती, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बाहेर बोलावण्यात आला आणि नेक्स्ट बॉल पॅडल स्वीपचा फटका स्क्वेअर लेग मध्ये चौकार मारुती पेडमकरने मारला आणि त्या पॅनल्टीचं नुकसान म्हणजे म्हणतात पॅनल्टी घेतल्यानंतर झालेला फायदा BVA भाग्य 11ला तिथे होताना दिसला आणि त्या मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्या संघाला. 15 मिनिटांमध्ये आपलं षटक न कंप्लीट करण्याचं ते नुकसान आपण काल बघितलं. आज त्या प्रकारचं नुकसान कोणाला व्हायला नको, त्यासाठी अगोदरच तुम्ही तुमचे 15 मिनिटांमध्ये 4 षटकं प्लॅन करा आणि त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर करा. आणि जी काही टीम मीटिंग प्लॅन A B C तुम्हाला जो काय करायचा आहे तो मैदानाबाहेर जोपर्यंत खाली वेळ आहे तोपर्यंत करून घेतलेला बरा. आमचे हैदर खूप चांगली मेहनत पहिल्या दिवसापासून करतात, म्हणजेच कालच्या दिवसापासून. जिथे कमी तिथे आम्ही अशा प्रकारचा त्यांचा तो मानस आणि तशी वागणूक आपण इथं पाहिली. धावफलकावरती धावा 16 मागे खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे, पुन्हा एकदा चेंडू निघून गेला, फाईन लेग सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. धावफलकावरती धावा 20 4 चेंडूचा खेळ झालाय. ओमकार हे गणेशाचं रूप आहे आणि हा ओमकार संघासाठी धावून येईल असं वाटलं होतं, तिथं मात्र आता संघासाठी संकट खेचून आणणाऱ्यातलं झालंय. कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, आतापर्यंत 14 धावा या 4 चेंडूंमध्ये आल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ द ओव्हर. श्रेयस गोयल लास्ट 2 बॉल ऑफ द ओव्हर. 2 म्हणजे 2. येस, सिंगल पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. आणि यावेळेला आकाश गरतने मात्र लेझी बॅट फिरवली आणि इथे निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकं संपली अखेरकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. 21. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आणि 2 षटकांसाठी 7 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. म्हणजे ऑन ट्रॅक आहे गाडी, जवळपास ऑन ट्रॅक आहे. बघूया टीम मीटिंग आता किती लांब खेचली जाते, किती लवकर संपवली जाते. विराटनगरचं हे मैदान, या मैदानाने 1 हप्त्या अगोदरच सर्कलची टुर्नामेंट पाहिली आणि खूप चांगला प्रतिसाद सर्व खेळाडूंच्या माध्यमातून मिळाला. तुकाराम पाटील चषकाचं ते बहारदार आयोजन सगळ्यांनी बघितलं. आज आपण VPLच्या दरम्यान इथं भेटत आहोत. VPLचं हे दुसरं संस्करण आहे. 21 वरती धावफलक आणि आता जितू क्षत्रिय यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ओहो, यावेळेला पॅडल स्वीप, अमित राणेला लागून चेंडू बाजूने निघून गेला, सीमारेखा पार, चौकार. बघा काही क्षण का होईना परंतु श्रेयस सर श्वास रोखला होता गाड्यामध्ये. बॉल आणलाय की काय असं वाटलं होतं त्याला. येस, डीजे म्हणतोय इथे जलवा व्हायला हवा आणि हो जलवा होणार आहे. पण आता तो श्रेयस गुरवचा की जितू क्षत्रियचा, आता जितू क्षत्रिय की खत्री हे पण बघावं लागणार, कारण इथं भरपूर जण लाडाने जितूला खत्री म्हणतात. पुढील चेंडू, ओ चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपत असताना पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा श्रेयस गुरव नाटू डिपार्ट्स. मेरा ही जलवा, 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 मेरा ही जलवा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने हेमल भावसार.
यावेळेला चेंडू मागे निघून गेला क्षेत्ररक्षक यष्टरक्षक. खूप चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा तितकीच अचूक. येस बाबूची अपील बघा क्या आणि बाबूच्या अपील समोर गंभीर सुद्धा घायाळ आहे. 25 3 चेंडूचा खेळ झालाय. वरदविनायकसाठी हे सर्व खेळाडू एकत्रित खेळतात, एकाच टीम मध्ये खेळतात आणि आज अक्ष 11 साठी खेळताना दिसतात. धावफलकावरती धाबा 26 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ झालाय. श्रेयस गुरवच्या बाद झाल्यानंतर जितू क्षत्रियचा षटक. ओ ये बहुत ही अच्छी डिलिव्हरी. शानदार चेंडू इथे हाताळला गेला, जो पायाला लागून मागे गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. श्री स्पोर्ट्स वेगळ्या बहरामध्ये वैभव बाडावेच्या हातामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा डॉट. जितूसाठी जोरदार टाळ्यावून जातो यार. काय जबरदस्त गोलंदाजी केली इतक्या मोठ्या धाकड फलंदाजी समोर. 3 षटकं संपलीत. 26 धाबा धावपलकरचे. फक्त 5 धाबांचं हे षटक येताना पाहायला मिळालंय. या युगात डीजेला वैभव पाडावे एक्सपिरियन्स प्लेयर आहे श्री स्पोर्ट्सचा. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अलेक्सने केला. सिंगल दाबाली. अलेक्स झाला, आकाश झाला, त्यानंतर हेमल झाला, नाटू झाला. हे सर्व एकाच टीमचे खेळाडू वरदविनायकसाठी खूप चांगला खेळ खेळतात. आज अलेक्स त्यांच्या अगेन्स्ट आहे, त्यामुळे त्याचा सुद्धा खेळ बघण्यासारखा असेल. उजव्या बाहेर जाणारा चेंडू आतून बाहेर, अंदर से बाहर, बाहर से अंदर. येस येस बिलकुल. थर्ड अंपायर बघितलं जाणार वाईड आहे की नाही. आई जुदानी आणि बाबा 11. चला दोन्ही संघ नाही का आपण टॉस साठी या. सिद्धेश या जरा. धावपलकरती धावा किती आहेत? 27. जर का वाईट आला तर 28, नसेल तर 27. नक्की चेंडू कसा हाताळला गेलाय. कॉन्फिडंट आहेत सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती. चला जेणेकरून निर्णय आल्यानंतर मॅच लवकर चालू होईल. आई जीवदानी कर्णधार या टॉस साठी आणि त्यांच्या समोर बाबा 11. वाईड नाहीये, आतून बाहेर चेंडू गेलाय. रिव्ह्यू लॉस. आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अक्ष 11च्या विरोधात आहेत. डॉट येत आहेत, वाईट मिळत नाहीये, चौकार येत नाहीये, अडचणी वाढलेल्या आहेत आणि विकेट फक्त एकच गेली आहे आणि त्यामुळे धाबांचा डोंगर तसा रचाचा तसा आलेला नाहीये. परंतु वेळ गेलाय आणि त्या वेळेने मात्र ती वाईट गेल्याने चांगली आल्यासारखे चित्र आणि म्हणून चेंडू सीमारेखा पार. कव्हर पॉइंट रिजनच्या बाहेर जातोय. चौकार. 4 धावा. इथे वेळेचा खेळ आहे. कोणत्या वेळेला काय घडेल आणि त्याला कशा प्रकारे चेंडू अडवण्याचा प्रयत्न. फेकी सुद्धा झाली. तोपर्यंत एक धाव आली आहे. सिंगल. काल शेवटच्या क्षणापर्यंत म्हणतात ना मरत मरत खेळ पुढे चालू होता. वंश आई 11 जिंकली तेव्हा एक टीम क्लिअर झाली आणि तरी सुद्धा शेवटच्या मॅच वरती रिझल्ट गेला की कोण क्वालिफाय होईल आणि कोण नाही. कारण BBA भाग्य 11 हा संघ कितपत जिंकतो त्याच्यावरती या सर्व गोष्टी निर्भर होत्या आणि अखेरकार BBA ने ती मॅच जिंकली. जितू क्षत्रियचं खास करून कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचा उत्साह ते मैदानात दाखवत आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने आपली जागा बदलली. अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग झाली. फेकी सुद्धा झाली. धावचीची संधी. फलंदाज. येस. तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाणार आहे आणि आमच्या सिद्धेश राऊंडला सारखं उठावं लागते कारण मॅच सुद्धा तितकीच गरम आहे. हाय व्होल्टेज मॅच होणार आहे. नक्की किती धाबा आहेत? 33 झालेले आहेत. जर सिंगल आली तर 34. जर डबल आली तर 35. म्हणजे कहाणी 36च्या आतलीच आहे.
बघूयात काय घडतंय नक्की. यापुढील होणारा मॅचचा टॉस आई जीवदानी कर्णधार आलेत का? आलेला आहे. आणि त्यानंतर पपलू हारलाय. पपलू नाही, दुसरा कोण आहे? बाबा 11. आइए लाला, टॉस के लिए आना है आपको. नवा 35 इज द टार्गेट. फलंदाज बाद आहे आणि त्यामुळे ती एकच धाव असेल. हॅलो चेक. लाला चलिए आइए, जल्द से जल्द टॉस करना है. मी विनंती करेल शंकर मामा बेकरे यांना की आपण टॉस करण्यासाठी समोर यायचंय. अनिल चला 35चं लक्ष आणि 35चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. श्री स्पोर्ट्स विजयाच्या शोधात आहे. चला मॅच चालू करा. टायमर ऑन झालाय. येस लेट्स प्ले. पहिला चेंडू वेदांतने दिशा दिली आहे. कोणी जिंकला? आई जीवदानी. निर्णय बोल फर्स्ट. थँक्यू. धन्यवाद बेकरे मामा, आपलं मनापासून आभार. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. राज स्ट्राइक एंडवरती. आकाश गराचा पुढील चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या वेळेला पॅडल स्वीप करण्याचा मानस दाखवला त्याच वेळेला चेंडू कुठे डेप्थ होतो हे बघितलं नाही आणि त्याचं भुगतान मागील मॅचचा मानतो मॅच हा सुद्धा देणं बाकी आहे, तो दिला जाईल. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका, चांगली फिल्डिंग तिथे हस्तिकची बघायला मिळाली आणि जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा डाऊन कंप्लीट केली जाते. श्री स्पोर्ट्ससाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. इथला मिळालेला विजय तो पुढील मॅच खेळण्याचे सामर्थ्य देईल आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत असल्याचा भास करून देईल. पण जर का इथून पराभवाला सामोरे गेले तर मात्र येणारे तिन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील आणि दुसऱ्यावरती निर्भर राहावं लागेल. या लीग फॉर्मॅटची हीच काहीशी स्थिती आहे. इथे जर का तुम्ही मॅचेस जिंकला नाहीत सुरुवातीच्या काही तर मात्र तुम्हाला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कडक शॉट राजच्या बॅटमधून येत आहे. VPL चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जातोय. सिंगल धाव कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती श्री स्पोर्ट्स या संघाच्या. हो क्या बात आहे. बुलेट स्ट्रोक ऑन साइडला दोघांच्या मधून फरार. चेंडू सीमारे का पार. चौकार. आणि खरोखरच मै ना रुकेगा असंच काहीसे राज सांगतोय. चौकार. आल्या आल्या पहिला चेंडू हेमल भावसारवरती केला हल्ला आणि या हल्ल्याने मस्त पुन्हा एकदा श्रेयस गुरव वेगाने चेंडूला फेकलाय. चेंडूला अडवलंय चिरागनं. एक
आणि एकच धाव धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगल धाव येते. खूप मोठा संघर्ष करावा लागेल इथे धाबांचा बचाव करण्यासाठी, कारण धाबा तितक्या मोठ्या नाहीयेत. तितक्या मोठ्या नसल्या कारणानं पुन्हा एकदा यावेळेला वेदूच्या बॅट मधून अजून एक करारा प्रहार. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. 3 चेंडू आणि 17 धाबा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू 17 धाबा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. हे म्हणले मात्र ओ नो बॉल. अगर ये नो बॉल है तो नेक्स्ट बॉल फ्री हिट रहेगा. फ्री हिट वरती खूप मोठी मुभा आहे. धावचित वगळता कोणत्या प्रकारे फलंदाज बाद होऊ शकत नाही. ऑन साइडला अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आकाशची. फक्त एकच धाव मिळेल. बघा, फक्त फटका मारून चालत नाहीये. किती ताकदीने मारला त्याला सुद्धा जास्त महत्व नाहीये. फटका किती गॅप मध्ये मारला त्याला सर्वात जास्त महत्व आहे. जेणेकरून तुमच्या फटक्यामध्ये ताकद. ऑन साइडला ओहो राज, मी इथे राज करायला आलोय असं सांगत असताना केलेली फटकेबाजी. अजून एक बहारदार आणि शानदार चौकार. 4 धाबा. कितना हुआ अभी तक? 5-23 झालाय. 23. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. फेकी झाली आहे. हेमल बावसरने चेंडूला गॅदर केलं. खूप चांगला इथं कॅच, परंतु त्या अगोदर राजने केली होती चालू ही मॅच. 2 षटकं संपलीत आणि 24 धाबा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी मला वाटतंय अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. बारा 11 या इक्वेशन मध्ये मॅच. स्टारकास्ट बघता कुणालाही वाटलं नव्हतं की अशा प्रकारची काहीशी मॅच बनेल. आणि श्री स्पोर्ट्सचा पहिल्या मॅचचा खेळ बघता असं कुणालाही वाटलं नाही की श्री स्पोर्ट्स इतक्या चांगल्या स्थितीमध्ये बलाढ्य टीमला पराभूत करून या लेवलपर्यंत येऊ शकते. ही प्रेडिक्शन्स होती. आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्यावेळेला तुम्ही या फॉर्मॅटचं क्रिकेट खेळता, म्हणजे लिलावादरम्यान तुमच्या संघामध्ये काही खेळाडू येतात, विविध संघांमध्ये खेळणारे खेळाडू एका संघात खेळतात, त्यावेळेला चेंडू मागे. ओ वन मोर, ये दिल मांगे मोर हाजी. वन मोर बाउंड्री. अजून एक चौकार आलाय. थँक्यू. जे चौकार आलाय. आणि ज्या वेळेला लिलावा दरम्यान वेगवेगळ्या संघातील खेळाडू एका संघामध्ये येतात, प्राथमिक म्हणजे पहिली जबाबदारी आणि तुम्हाला ध्यानात काय ठेवणं गरजेचं, फर्स्ट प्रायोरिटी काय असते? कॉम्बिनेशन जुळवणं, तुमचं बॉन्डिंग तयार करणं, आणि ते तयार करत असताना प्रत्येकाच्या प्लेसला योग्य तो न्याय देणं. आणि ज्यावेळेला तुम्ही ऑप्शनमध्ये बसता त्यावेळेला तुम्हाला सर्वात यावेळेला वेदांच्या बॅटची एज घेऊन, एज नव्हे तर हात लॉफ्टेड फटका, चेंडू गेला सरळ बाउंड्रीच्या बाहेर, फलंदाज बाद, विकेटचं बदन, वेदांत डिपार्ट्स. थँक्यू. आणि ऑप्शनला बसताना तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतात की तुम्ही कोणत्या ऑर्डरमधला बॅट्समन घेताय, तुम्हाला कोणत्या ऑर्डरमधल्या बॅट्समनची गरज आहे, किंवा कोणत्या ऑर्डरचा बॉलर हवा आहे, तुम्हाला नक्की कोणत्या फिल्डरची गरज आहे का. तर हा नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. जीवदानी आई जीवदानी, चला या एका बाजूला लवकर. निखिल या साईडला या लवकर. यस, जिंकला निखिल असा हात वर केला, कुस्तीमध्ये जिंकल्यासारखा त्याला सुद्धा वाटलं असेल. तर तुम्ही त्यावेळेला जर का योग्य तो संघ घेतलात, आता बहुतांश वेळा आम्ही बघतो, यस 4-30, 5 पाहिजेत अजून, 8-5. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मयुरेशने चेंडूला अडवलं आणि मयुरेशने आडवेपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. अक्ष 11 हा संघ मात्र थोडासा मागे आहे. आणि भरपूर जणांना या गोष्टीचं भान सुद्धा नसतं की आपण कोणते प्लेयर घ्यायचे आहेत, कोणते नाही, किंवा कोणत्या खेळाडूवरती बोली लावायचे. चेंडूला चिरागने अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चिराग सुद्धा तितकाच हतबळ. आता फील्ड बदलवली जाते. अखेरकार 3 षटकं झालीत, 32 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू शिल्लक, 6 मध्ये 3ची गरज. ज्याने ऑप्शन चांगलं केलं त्याच्याकडे चांगली स्टारकास्ट आली, परंतु ज्याच्याकडे स्टारकास्ट आली ती स्टारकास्ट तुम्हाला चालवता येणं सुद्धा गरजेची आहे. मग तिथे तुमच्या मेंटॉरचा आणि तुमच्या कर्णधाराचा रोल खूप मोठा असतो
या प्रकारच्या फॉर्मॅट स्पर्धांमध्ये तुम्हाला तुमचा मेंटॉर, तुमचा कॅप्टन हा जर का चांगला नाही मिळाला, चांगली निर्देशन, चांगले डायरेक्शन, योग्य ते डायरेक्शन नाही मिळाले, तर मात्र तुम्हाला कितीही मोठी स्टारकास्ट असून मॅच जिंकता येत नाही. हा इतिहास आहे, हा आत्ताचा वर्तमान आहे आणि येणारं भविष्य सुद्धा हेच असणार आहे. या ऑक्शन बेस्ड टुर्नामेंटची ही कहाणी आहे. नवीन गोलंदाज सुनीलच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. पहिल्या चेंडूवरती एक धाव ॲलेक्सने घेतली. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. अक्ष 11 डोंगरपाडा थोडा अडचणीमध्ये आणि त्याच्या समोर असणारा श्री स्पोर्ट्स संघ कॉन्फिडन्स उंचावलाय. धावचीची संधी, फलंदाज बाद. राज मैदान सोडेल आणि आता नवीन फलंदाजाला मैदानात यावं लागेल. फक्त स्ट्राईक जी आहे ती जुन्या फलंदाजाकडे असेल, परंतु राजसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. या खूप चांगली बॅटिंग राजने केली. प्रभावित केलं आपल्या फलंदाजीने, प्रभावित केलं आपल्या त्या नेतृत्वानं आणि प्रभावित केलं त्या ओव्हरऑल चौकारानं, ज्या चौकाराने 35 धावांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. इंडिव्हिज्युअल 22 धावा, क्या बात आहे. 36 मधलं 22चं कॉन्ट्रीब्युशन जवळजवळ 60% पेक्षा जास्त. किती पाहिजेत? 4 मध्ये 2. ॲलेक्स समोर सुनील, खूप चांगलं बॅटल. टॅप, येस, गॉन फॉर 4. ॲलेक्सने पाठवून दिले चेंडूला सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. चला मागे मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे, तो सुद्धा दिला जाणार आहे.